नमस्कार. पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणी असले कांदा बाजारभाव, कांद्याच्या भावात आणि आवकीत काय बदल झाला. आज कांद्याच्या भावात घसरण झाली की वाढ झाली आणि आवक कशी आहे संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा बसू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, दिनांक 23 डिसेंबर 2024 सोमवार रोजचे बाजारभाव. एकूण कांदा लिलावामध्ये 900 नगांची आवक. लाल कांद्यासाठी ही आवक आहे 900 नगांची. आवकीत वाढ आहे. कांदा आवक अंदाजे क्विंटलमध्ये 12,500 क्विंटलची दाखल झाली आहे. उन्हाळ्यासाठी आज आवक नाही. लाल कांदा कमीत कमी बघू शकता बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 2400, 2400 रुपयापर्यंतचे मार्केट आणि सरासरी 1700 रुपयापर्यंतचे बाजारभाव आज बाजार समिती लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे. भावात मोठी घसरण आणि पडझड झालेली आहे. कमीत कमी 1000 आणि सरासरी 1700 आणि जास्तीत दर 2400 रुपयापर्यंत आहे. खऱ्या अर्थानं बाजारभाव या ठिकाणी बघितलं 1200, 1500 आणि 1700च्या रेंजमध्ये चालू आहे. ॲव्हरेज कांदा आणि जास्तीचे दर 1-2 वकलाला 2400 रुपयापर्यंतचे बाजारभाव या ठिकाणी एकंदरीत भेटले आहे. त्यानंतर बाजार समिती सोलापूर, श्री शिलेरापा जावळे सोलापूर, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड, दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी 400 कांदा गाड्यांची आवक आहे. आवकेत या ठिकाणी कुठेतरी एकंदरीत बघितलं तर कांद्याच्या आवकीमध्ये वाढ एकंदरीतच आहे, कारण की मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर भावात घसरण होत असतेच आणि पुरवठा जर कमी झाला तर भावात या ठिकाणी वाढ ही साहजिकच आहे. तशीच काही परिस्थिती आहे. आवक वाढली, भावात घसरण झाली आणि सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या 4 दिवसापासून कांदा मार्केट यार्ड बंद होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून या ठिकाणी बघितलं तर कांदा मार्केट बंद करण्यात आलं होतं. आज रोजी पुन्हा एकदा चालू करण्यात आलं आहे. धन्यवाद. शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत दिसत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.